विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्र या विषयातील उपयोजनात्मक प्रश्न, शिक्षक म्हणून काय कराल व मिक्स स्वरूपाचे प्रश्न असे 100 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्न क्रमांक 1 पाहूया. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी सतत इतरांना त्रास देतो आणि बेशिस्त वागतो. एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? 4 पर्याय आहेत. त्याला वर्गाबाहेर काढाल, त्याच्या पालकांना बोलवून तक्रार कराल, त्याच्या या वर्तनामागील कारणांचा शोध घेऊन त्याला मार्गदर्शन कराल, त्याला कडक शारीरिक शासन कराल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्या या वर्तनामागील कारणांचा शोध घेऊन त्याला मार्गदर्शन कराल. वर्गातील काही विद्यार्थ्यांना एखादा घटक समजत नसेल तर शिक्षकाने काय करावे? तो घटक सोडून पुढचा घटक शिकवावा. शिकवण्याची पद्धत बदलून पुन्हा समजावून सांगावे. विद्यार्थ्यांना स्वतः वाचायला सांगावे. त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करावे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शिकण्याची पद्धत बदलून पुन्हा समजावून सांगावे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती वेगळी असते. त्यामुळे अध्यापन पद्धतीत शिक्षकाने लवचिकता ठेवणे गरजेचे आहे. डिस्लेक्सिया ही समस्या खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? वाचन दोष, लेखन दोष, गणित प्रक्रिया दोष, वर्तणुकीतील दोष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाचन दोष. डिस्लेक्सिया ही समस्या वाचन दोष यशाशी संबंधित आहे. समावेशित शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय असावी? 4 पर्याय आहेत. फक्त हुशार मुलांकडे लक्ष द्यावे, प्रत्येक मुलांच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतेनुसार अध्यापन करणे, अपंग मुलांना वेगळ्या शाळेत पाठवणे, सर्व मुलांसाठी एकच कडक नियम लागू करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतेनुसार अध्यापन करणे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी शिक्षकाने काय करणे प्रभावी ठरेल? रोज नैतिक मूल्यावर लांब भाषण देणे, महापुरुषांची चित्रे लावणे, शिक्षकाने स्वतःचे वर्तन आदर्श व नैतिक ठेवणे, कडक शिस्त लावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षकाने स्वतःचे वर्तन आदर्श व नैतिक ठेवणे. कारण मुले शिक्षकाचे अनुकरण करतात, म्हणून शिक्षकाने आपले वर्तन आदर्श ठेवणे गरजेचे आहे. थॉर्नडाईकच्या अध्ययन उपपत्तीनुसार चुका आणि शिका पद्धतीत कशाला सर्वाधिक महत्त्व आहे? सराव, बुद्धी, निरीक्षण, अनुकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सराव. थॉर्नडाईकच्या अध्ययन उपपत्तीनुसार चुका आणि शिका पद्धतीत सरावाला जास्त महत्त्व आहे. पौगंडावस्थेतील विद्यार्थ्याच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकाने कोणत्या भूमिकेत असावे? 4 पर्याय आहेत. कडक प्रशासन, मित्र, तत्त्वज्ञानी मार्गदर्शक, फक्त माहिती देणारा आणि टीकाकार. सोपं उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मित्र, तत्त्वज्ञानी मार्गदर्शक. वर्गात एखादा विद्यार्थी चुकीचे उत्तर देतो तेव्हा शिक्षकाने काय करावे? त्याला ओरडावे, त्याला बसवून टाकावे, त्याचे उत्तर चुकीचे काय आहे हे स्पष्ट करून सांगावे, दुसऱ्या विद्यार्थ्याला उत्तर द्यायला सांगावे आणि पहिल्या मुलाकडे दुर्लक्ष करावे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याचे उत्तर चुकीचे काय आहे हे त्याला स्पष्ट करून सांगावे. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र खालीलपैकी कोणते आहे? 1 मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. पर्याय क्रमांक 2 शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100. पर्याय क्रमांक 3 मानसिक वय अधिक शारीरिक वय भागिले 2. पर्याय क्रमांक 4 मानसिक वय गुणिले शारीरिक वय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? बिने, गार्डनर, स्पियरमन, पियाजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गार्डनर. हॉवर्ड गार्डनरने 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. अध्यापन म्हणजे काय? फक्त माहिती देणे, विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे, पुस्तकातील धडे वाचून दाखवणे, परीक्षा घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे होय. वर्गात प्रश्न विचारण्याचे मुख्य प्रयोजन काय असते? मुलांची शिस्त तपासणे, मुलांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांच्या पूर्वज्ञानाचा अंदाज घेणे, मुलांना घाबरवणे, वेळ घालवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुलांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांच्या पूर्वज्ञानाचा अंदाज घेणे. पियाजेच्या मते मुले अमूर्त विचार कोणत्या अवस्थेत करू लागतात? कारक अवस्था, पूर्व संक्रियात्मक अवस्था, मूर्त संक्रियात्मक अवस्था, औपचारिक संक्रियात्मक अवस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 औपचारिक संक्रियात्मक अवस्था.
पियाजेच्या मते मुले अमूर्त विचार औपचारिक संक्रियात्मक अवस्थेमध्ये करतात. 11 वर्षानंतर मुले तर्कसंगत आणि अमूर्त विचार करू शकतात. अध्ययन प्रक्रियेत प्रेरणा वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे? भीती दाखवणे, शिक्षा करणे, कौतुक आणि प्रोत्साहन देणे, जास्त गृहपाठ देणे. सोपं उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कौतुक आणि प्रोत्साहन देणे. अध्ययन प्रक्रियेत प्रेरणा वाढवण्यासाठी मुलांचे कौतुक करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला गणित विषय कठीण वाटतो, शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? त्याला गणिताची भीती दाखवाल, सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर करून शिकवाल, त्याला गणिताचा तास बुडवायला सांगाल, ट्युशन लावायला सांगाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर करून शिकवाल. सृजनशील विद्यार्थ्याचे मुख्य लक्षण कोणते? पाठांतर करण्याची क्षमता, उच्च बुद्ध्यांक असणे, नाविन्यपूर्ण आणि विविध प्रकारे विचार करण्याची क्षमता, शांत बसून राहणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नाविन्यपूर्ण आणि विविध प्रकारे विचार करण्याची क्षमता. सृजनशील विद्यार्थ्याचे मुख्य लक्षण म्हणजे नाविन्यपूर्ण आणि विविध प्रकारे विचार करण्याची क्षमता होय. शिकवताना शैक्षणिक साधनाचा वापर का करावा? शिक्षकाचे काम सोपे होते म्हणून, वर्ग रंगीबेरंगी दिसतो म्हणून, अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात स्पष्ट होतात आणि अध्ययन प्रभावी होते, आणि मुख्याध्यापकांना दाखवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात स्पष्ट होतात आणि अध्ययन प्रभावी होते. केंद्राभिमुख विचार कशाशी संबंधित आहे? सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बुद्धिमत्ता. एकाच उत्तराकडे जाणे आणि केंद्राभिमुख विचार करणे म्हणजे बुद्धिमत्ता होय. सतत आणि सर्वंकष मूल्यमापन मध्ये कशाचा समावेश होतो? फक्त लेखी परीक्षा, फक्त तोंडी परीक्षा, शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रांचे मूल्यमापन, फक्त खेळ आणि कला. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रांचे मूल्यमापन होय. कोहलरने आपल्या मर्मदृष्टी प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? कुत्रा, मांजर, चिंपांजी, उंदीर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चिंपांजी. सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून मर्मदृष्टी सिद्ध केली गेली. एखाद्या विद्यार्थ्याला सतत अपयश येत असेल तर त्याच्यामध्ये कोणती भावना निर्माण होण्याची शक्यता असते? आत्मविश्वास, न्यूनगंड, अहंभाव, कुतूहल. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, न्यूनगंड. सततच्या अपयशामुळे मुलाला आपण कमी आहोत असे वाटू लागते, यालाच न्यूनगंड असे म्हणतात. अध्यापन प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? पाठ्यपुस्तक, शाळा, विद्यार्थी, इमारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थी. अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आहे. बाल्यावस्थेत मुलांचा सामाजिक विकासाचा मुख्य आधार कोणता असतो? कुटुंब, शेजारी, मित्र आणि खेळ आणि चित्रपट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मित्र आणि खेळ. बाल्यावस्थेत मुले समवयस्क गटात जास्त वेळ घालवतात, तिथूनच त्यांचे सामाजिकरण सुरू होते. तुमच्या वर्गात एक मूल अत्यंत लाजाळू आहे आणि कोणाशीही बोलत नाही, तुम्ही काय कराल? त्याला वर्गात सर्वांसमोर बोलायला लावाल, त्याला एकटे सोडून द्याल, त्याला लहान लहान जबाबदारी देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवाल, त्याची थट्टा कराल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्याला लहान लहान जबाबदाऱ्या देऊन त्याचा आत्मविश्वास वाढवाल. प्रगत अध्ययन अध्यापन ही प्रतिमान कोणी मांडले? ब्रुनर, डेव्हिड असुबेल, स्किनर, सुकारात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डेव्हिड असुबेल. प्रगत अध्ययन अध्यापन हे प्रतिमान डेव्हिड असुबेल यांनी मांडले आहे. माहितीची मांडणी सुव्यवस्थित असेल तर ती लवकर समजते असे असुबेलचे म्हणणे होते. बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत कोणी मांडला? 4 पर्याय आहेत. अल्फ्रेड बिने, थॉर्नडाईक, स्पियरमन, गिलफोर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अल्फ्रेड बिने. बिनेच्या मते बुद्धिमत्ता हा एक अखंड घटक आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकाने कोणती वृत्ती ठेवावी? दया दाखवणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, स्वीकृती, संयम आणि सहकार्य, त्यांना शिक्षा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वीकृती, संयम आणि सहकार्य. शिक्षक हा सुलभक असावा ज्याने सर्वांना सामावून घ्यावे. विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही काय कराल? त्याला गप्प बसायला सांगाल, चुकीचे उत्तर द्याल, मी याचे उत्तर अभ्यासून उद्या सांगेन असे प्रामाणिकपणे कबूल कराल, प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मी याचे उत्तर अभ्यासून उद्या सांगेन असे प्रामाणिकपणे कबूल कराल.
आत्मकेंद्री विचार करण्याची प्रवृत्ती पियाजेच्या मते कोणत्या अवस्थेत आढळते? कारक अवस्था, पूर्व संक्रियात्मक अवस्था, मूर्त संक्रियात्मक अवस्था, औपचारिक संक्रियात्मक अवस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्व संक्रियात्मक अवस्था. वयाच्या 2 ते 7 वर्षाच्या मुलामध्ये जग फक्त माझ्या भोवती फिरते आहे ही वृत्ती असते. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय आहे? मुलांना नापास करणे, मुलांच्या प्रगतीचा आढावा घेऊन अध्यापनात सुधारणा करणे, मुलामध्ये भीती निर्माण करणे, श्रेणी देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुलांच्या प्रगतीचा आढावा घेऊन अध्यापनात सुधारणा करणे. अनुवंश म्हणजे काय? सभोवतालची परिस्थिती, पालकांकडून मुलांकडे येणारे शारीरिक व मानसिक गुणधर्म, शाळेतील शिक्षण, मित्रांचा प्रभाव. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पालकांकडून मुलांकडे येणारे शारीरिक व मानसिक गुणधर्म म्हणजे अनुवंश होय. वर्गात शिस्त लावण्यासाठी शिक्षकाने काय करावे? मुलांना कडक शिक्षा करावी, अध्यापन रंजक आणि प्रभावी करावे, मुलांना मारहाण करावी, वर्गात शांत राहण्यासाठी ओरडावे. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध्यापन रंजक आणि प्रभावी करावे. अब्राहम मास्लो यांनी मानवाच्या गरजांच्या श्रेणीत सर्वोच्च स्थानी कोणती गरज ठेवली आहे? 4 पर्याय आहेत. शारीरिक गरजा, सुरक्षिततेची गरज, आत्मसाक्षात्कारी गरज, प्रेमाची गरज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्मसाक्षात्कारी गरज. आपल्यातील पूर्ण क्षमतांचा वापर करून स्वतःला सिद्ध करणे ही सर्वोच्च गरज आहे. गगन या 4थीच्या वर्गातील विद्यार्थ्याला शब्दांच्या स्पेलिंगमध्ये खूप चुका होतात. हे कोणत्या विकाराचे लक्षण असू शकते? 4 पर्याय आहेत. डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया, ADHD. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिस्ग्राफिया. लिहिण्याशी संबंधित दोष म्हणजे डिस्ग्राफिया होय. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एका विषयातून दुसऱ्या विषयात जाणे, एका परिस्थितीतील शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे, पाठ्यपुस्तक बदलणे, शाळा बदलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एका परिस्थितीतील शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय. शिक्षकाने वर्गात फळ्यावर लिहिताना कोणती काळजी घ्यावी? अक्षरे लहान असावीत, फक्त स्वतःला समजेल असे लिहावे, सुवाच्य स्पष्ट आणि वळणदार अक्षरात महत्त्वाचे मुद्दे लिहावेत, खूप गर्दी करून लिहावे. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुवाच्य स्पष्ट आणि वळणदार अक्षरात महत्त्वाचे मुद्दे लिहावेत. प्रकल्प पद्धतीचे जनक कोणास मानले जाते? जॉन डुई, किलपॅट्रिक, ॲरिस्टॉटल, रुसो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किलपॅट्रिक. किलपॅट्रिक यांनी ही पद्धत जॉन डुई यांच्या विचारावरून विकसित केली आहे. मुलांच्या विकासामध्ये परिसराचा प्रभाव केव्हापासून सुरू होतो? जन्मानंतर, शालेय प्रवेशानंतर, गर्भावस्थेपासून, वयाच्या 10व्या वर्षापासून. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गर्भावस्थेपासून. गर्भावस्थेतील आईचे आरोग्य आणि विचार बाळाच्या विकासावर परिणाम करतात. उपपत्ती आणि शास्त्रज्ञ यांची चुकीची जोडी ओळखा. अभिजात अभिसंधान, पावलाव, साधक अभिसंधान, स्किनर, सामाजिक अध्ययन, बांदुरा, मर्मदृष्टी, थॉर्नोडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मर्मदृष्टी, थॉर्नोडाईक. मर्मदृष्टी उपपत्ती कोहलरने मांडली आहे, तर थॉर्नोडाईक यांची उपपत्ती प्रयत्न प्रमाद ही आहे. विद्यार्थ्याच्या भावनिक बुद्धिमत्तेवर सर्वाधिक भर देणारा शास्त्रज्ञ कोण? डॅनियल गोलमन, बिने, टर्मन, कॅटल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॅनियल गोलमन. डॅनियल गोलमन यांच्या मते आयुष्यातील यशात बुद्ध्यांकापेक्षा भावनांकाचा वाटा 80% असतो. तुमच्या वर्गात एक विद्यार्थी अपंग आहे किंवा दिव्यांग आहे, त्याला इतर मुले चिडवतात, शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? 4 पर्याय आहेत. चिडवणाऱ्या मुलांवर कडक दंड कराल, त्या दिव्यांग विद्यार्थ्याला घरी बसण्यास सांगाल, वर्गातील सर्व मुलांना अपंगत्वाच्या समस्याची जाणीव करून देऊन सहानुभूती व सहकार्य शिकवाल, त्या मुलाकडे दुर्लक्ष कराल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वर्गातील सर्व मुलांना अपंगत्वाच्या समस्याची जाणीव करून देऊन सहानुभूती व सहकार्य शिकवाल. अध्ययनाचे नियम खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? एडवर्ड थॉर्नडाईक, स्किनर, पावलाव, कोहलर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एडवर्ड थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांनी सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम सांगितला. मुलांच्या भाषेच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा काळ कोणता असतो? बाल्यावस्था, तारुण्य, प्रौढावस्था, जन्माच्या वेळी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाल्यावस्था.
सुरुवातीची वर्षे भाषिक कौशल्यासाठी अत्यंत संवेदनशील असतात. व्याख्यान पद्धती खालीलपैकी कोणत्या स्तरावर अधिक प्रभावी ठरते? प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च शिक्षण स्तर, पूर्व प्राथमिक स्तर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उच्च शिक्षण स्तर. व्याख्यान पद्धती ही उच्च शिक्षण स्तर या स्तरावर अधिक प्रभावी ठरते. शिक्षकांना विनंती, जर काही प्रश्न मागील व्हिडिओमधील रिपीट होत असतील तर समजून घ्यावे. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत म्हणून रिपीट केले जातात. वारंवार ते प्रश्न तुमच्या नजरेसमोर आले तर तुमचे पाठ होऊन जातील. अध्यापनाचे ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र वापरताना शिक्षकाने काय करावे? अधिक कठीण प्रश्न विचारावेत. मुलांच्या पूर्वज्ञानावर आधारित माहिती देऊन नवीन संकल्पना सांगावी. थेट पाठाला सुरुवात करावी. पुस्तकातील व्याख्या वाचून दाखवावी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुलांच्या पूर्वज्ञानावर आधारित माहिती देऊन नवीन संकल्पना सांगावी. वर्गात एखादा विद्यार्थी सतत खोटे बोलतो तर तुम्ही काय कराल? त्याला वर्गाबाहेर काढाल, त्याला कडक शिक्षा कराल, तो खोटे का बोलतो याचे कारण शोधून त्याला विश्वासात घेऊन समजावून सांगाल, त्याच्याकडे कायमचे दुर्लक्ष कराल. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तो खोटे का बोलतोय याचे कारण शोधून त्याला विश्वासात घेऊन समजावून सांगाल. प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये मांजर या प्राण्यावर प्रयोग कोणी केले? कोहलर, थॉर्नडाईक, पावलाव, स्किनर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थॉर्नडाईक. प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये मांजर या प्राण्यावर थॉर्नडाईक यांनी प्रयोग केले. शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारलेल्या प्रश्नाचे त्याने अर्धवट उत्तर दिले तर शिक्षकाने काय करावे? त्याला बसवून टाकावे, त्याला ओरडावे, प्रोत्साहन देऊन त्याला उत्तर पूर्ण करण्यास मदत करावी, दुसऱ्या विद्यार्थ्याला उभे करावे. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रोत्साहन देऊन त्याला उत्तर पूर्ण करण्यास मदत करावी. बुद्धिमत्ता म्हणजे काय? फक्त पाठांतर करण्याची शक्ती, अमूर्त विचार करण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, जास्त गुण मिळवण्याची कला, शांत राहण्याची वृत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमूर्त विचार करण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. एखादा विद्यार्थी वर्गात लक्ष देत नसेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगाल, त्याचे लक्ष का लागत नाही याचे कारण शोधून अध्यापन अधिक मनोरंजक कराल, त्याला मारहाण कराल, त्याच्या पालकांना शाळेत बोलवून अपमानित कराल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याचे लक्ष का लागत नाही याचे कारण शोधून अध्यापन अधिक मनोरंजक कराल. बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो याला विकासाचे कोणते तत्व म्हणतात? परस्पर संबंधाचे तत्व, सातत्याचे तत्व, दिशा तत्व, समान प्रतिमानाचे तत्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिशा तत्व. शरीराचा विकास केंद्राकडून परिघाकडे आणि डोक्याकडून पायाकडे होतो. क्रीडा पद्धतीचा वापर करून शिकवणे कोणत्या स्तरासाठी सर्वोत्तम आहे? महाविद्यालयीन स्तर, पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तर, फक्त प्रौढ शिक्षण, तांत्रिक शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तर. खेळाच्या माध्यमातून मुले न दमता अधिक प्रभावीपणे शिकतात. विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणे म्हणजे काय? अध्यापन, शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिक्षण. एज्युकेशन हा शब्द एज्युकेअर या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ बाहेर काढणे असा होतो. अभिरुची आणि अवधान यातील संबंध कसा आहे? दोन्ही परस्पर विरोधी आहेत. ज्या गोष्टीत अभिरुची असते तिथेच अवधान केंद्रित होते, त्यांचा काही संबंध नाही. अभिरुचीमुळे अवधान कमी होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्या गोष्टीत अभिरुची असते तिथेच अवधान केंद्रित होते. एखादा मुलगा वर्गात चोरी करताना पकडला गेला तर शिक्षक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असेल? त्याला पोलिसांच्या ताब्यात द्याल, त्याला वर्गातून काढून टाकाल, त्या मुलाच्या चोरी करण्यामागची मानसिक व कौटुंबिक कारणे शोधून सुधारण्याची संधी द्याल, सर्वांसमोर त्याला चोर म्हणून घोषित कराल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्या मुलाच्या चोरी करण्यामागची मानसिक व कौटुंबिक कारणे शोधून सुधारण्याची संधी द्याल. 5वा हा अंक शिकवण्यापूर्वी शिक्षकाने 5 वस्तू मुलांना दाखवल्या. हे कोणत्या अध्यापन सूत्राचे उदाहरण आहे? अमूर्ताकडून मूर्ताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, कठीणाकडून सोप्याकडे आणि पूर्णाहून अंशाकडे. बरोबर उत्तर आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू आधी दाखवून मग आकडा शिकवणे म्हणजे मूर्त वस्तू दाखवून अमूर्त वस्तू शिकवणे होय. अध्यापन करताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक भर द्यावा? अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, मुलांना सुंदर अक्षरात लिहायला लावणे, मुलांच्या शंकाचे निरसन करणे आणि संकल्पना स्पष्ट करणे, मुलांना शांत बसवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुलांच्या शंकाचे निरसन करणे आणि त्यांच्या संकल्पना स्पष्ट करणे. वर्गातील हुशार मुलांसाठी शिक्षकाने काय करावे?
त्यांना अधिक कठीण व आव्हानात्मक कामे द्यावेत, त्यांना वर्गाबाहेर बसवावे, त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नये, त्यांना फक्त इतरांना मदत करायला सांगावे. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्यांना अधिक कठीण व आव्हानात्मक कामे द्यावीत. अभिरूप अध्यापन म्हणजे काय? प्रत्यक्ष वर्गात शिकवणे, कृत्रिम वातावरणात किंवा भूमिकेतून केलेले अध्यापन, फक्त खेळातून शिकवणे, सहलीला नेऊन शिकवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृत्रिम वातावरणात किंवा भूमिकेतून केलेले अध्यापन म्हणजे अभिरूप अध्यापन होय. शिक्षकाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? कमी पगार, त्याचा स्वतःचा अहंकार आणि शिकण्याची तयारी नसणे, मुख्याध्यापक आणि खोडकर मुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याचा स्वतःचा अहंकार आणि शिकण्याची तयारी नसणे. शिक्षक हा जन्मभर विद्यार्थी असला पाहिजे, अहंकार त्याच्या प्रगतीला मारक ठरतो. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी अतिचंचल आहे, त्याला एका जागी बसणे कठीण जाते, तुम्ही काय कराल? त्याला वर्गाबाहेर उभे कराल, त्याला फळा पुसणे, खडू आणणे यासारखी छोटी कामे देऊन त्याच्या ऊर्जेचा वापर कराल, त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल, त्याला कडक शिक्षा करून गप्प बसायला लावाल. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्याला फळा पुसणे, खडू आणणे यासारखी छोटी कामे देऊन त्याच्या ऊर्जेचा योग्य वापर कराल. व्यक्तिमत्व म्हणजे काय? माणसाचे फक्त बाह्यरूप, माणसाकडे बोलणे आणि कपडे, माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक गुणांचे एकत्रित संघटन, फक्त उच्च शिक्षण. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक गुणांचे एकत्रित संघटन म्हणजेच व्यक्तिमत्व होय. मूल हे कोरीपाटी असते असे कोणत्या विचारवंताने म्हटले आहे? जॉन लॉक, रुसो, फ्रॉबेल, पेस्टॉलॉजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जॉन लॉक. जॉन लॉक यांनी म्हटले आहे की मूल हे कोरीपाटी असते. वर्गात प्रभावी संवाद साधण्यासाठी शिक्षकाने कशाचा वापर करावा? खूप कठीण शब्दाचा, अत्यंत संत आवाजाचा, योग्य देहबोली आणि स्पष्ट आवाजाचा, फक्त पुस्तकातील भाषेचा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, योग्य देहबोली आणि स्पष्ट आवाजाचा. वर्गात प्रभावी संवाद साधण्यासाठी शिक्षकाने योग्य देहबोली आणि स्पष्ट आवाजाचा वापर करावा. माध्यमिक स्तरावर व्यावसायिक मार्गदर्शन का आवश्यक आहे? पालकांना खुश करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यास मदत व्हावी म्हणून, शाळेचा निकाल वाढवण्यासाठी, मुलांना कामाला लावण्यासाठी. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यास मदत व्हावी म्हणून. विद्यार्थ्यांमध्ये स्वाध्यायांची सवय कशी लावाल? त्यांना रोज खूप गृहपाठ देऊन, त्यांना ग्रंथालयाचा वापर करायला सांगून आणि आवडीचे प्रकल्प देऊन, त्यांना वर्गात गप्प बसवून, त्यांना सर्व उत्तरे लिहून देऊन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्यांना ग्रंथालयाचा वापर करायला सांगून आणि आवडीचे प्रकल्प देऊन. क्षेत्रभेट या शैक्षणिक साधनांचा मुख्य फायदा काय? शिक्षकांना विश्रांती मिळते, मुलांना फिरता येते, प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययन होते, शाळेची जाहिरात होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययन होते. क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययन होते. एखादे मूल गणितात हुशार आहे पण भाषेत कच्चा आहे, हे कशाचे उदाहरण आहे? आंतरव्यक्तिभेद, अंतव्यक्तिभेद, अनुवंशिकता, मानसिक मागासलेपण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अंतव्यक्तिभेद. प्रगत अध्ययन मॉडेलमध्ये कशावर भर दिला जातो? पाठांतरावर, नवीन माहितीची जुन्या माहितीची सुव्यवस्थित जोडणी करण्यावर, शिक्षेवर, खेळावर. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवीन माहितीची जुन्या माहितीशी सुव्यवस्थित जोडणी करण्यावर प्रगत अध्ययन मॉडेलमध्ये भर दिला जातो. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे का द्यावीत? आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, विद्यार्थ्याची जिज्ञासा शमवण्यासाठी आणि त्याला शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, अभ्यासक्रम संपवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्याची जिज्ञासा शमवण्यासाठी आणि त्याला शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी ठरते? पाठांतर करणे, संकल्पना समजून घेऊन त्याची वारंवार उजळणी करणे, जास्त वेळ झोपणे, वाचताना गाणी ऐकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संकल्पना समजून घेऊन त्याचे वारंवार उजळणी करणे म्हणजे स्मरणशक्ती वाढते. वर्गात लोकशाही वातावरण असणे म्हणजे काय? मुलांना वाटेल तसे वागू देणे, शिक्षकाने मुळीच न बोलणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास स्वातंत्र्य देणे, सर्वांना सारखेच गुण देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारांचा सन्मान करणे आणि त्यांना प्रश्न विचारण्यास स्वातंत्र्य देणे. उपचारात्मक अध्यापन कोणासाठी केले जाते? फक्त हुशार मुलांसाठी,
ज्या मुलांना एखादा घटक समजण्यास अडचण येते अशा मुलांसाठी, सर्व वर्गासाठी, खेळाडूंसाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ज्या मुलांना एखादा घटक समजण्यास अडचण येते अशा मुलांसाठी उपचारात्मक अध्यापन केले जाते. प्रेरणा देण्याचे सर्वात प्रभावी साधन कोणते? शिक्षा, भीती, कौतुक आणि यश मिळवण्याची संधी, पैशांचे आमिष. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कौतुक आणि यश मिळवण्याची संधी. प्रेरणा देण्याचे सर्वात प्रभावी साधन कौतुक आणि यश मिळवण्याची संधी हे आहे. शालेय वेळापत्रकात कठीण विषय सुरुवातीला का ठेवले जातात? शिक्षकांच्या सोयीसाठी, सुरुवातीला मुलांची मानसिक ऊर्जा व उत्साह जास्त असतो म्हणून, मुले लवकर घरी जावीत म्हणून, मुख्याध्यापकांच्या आदेशामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सुरुवातीला मुलांची मानसिक ऊर्जा आणि उत्साह जास्त असतो म्हणून. समायोजन म्हणजे काय? परिस्थितीशी जुळवून घेणे, परिस्थितीला विरोध करणे, पळून जाणे, कोणाशीही न बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. परिस्थितीशी जुळवून घेणे. समायोजन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणे. बुद्धिमत्ता मापनाचा पहिला प्रयोग कोणी केला? सायमन आणि बिने, गार्डनर, पावलॉव, थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सायमन आणि बिने. 1905 मध्ये बिने आणि सायमन यांनी पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. विद्यार्थ्याने वर्गात खोडसाळपणा केला तर शिक्षकाची भूमिका काय असावी? त्याला कडक शिक्षा करावी, त्याला वर्गातून काढून टाकावे, एकांतात नेऊन त्याच्या वर्तनाचे परिणाम समजावून सांगावेत, वर्गात सर्वांसमोर त्याचा अपमान करावा. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकांतात नेऊन त्याच्या सर्व वर्तनाचे परिणाम समजावून सांगावेत. चित्र किंवा नकाशा हे कोणत्या प्रकारचे शैक्षणिक साधन आहे? श्राव्य, दृक, दृकश्राव्य, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दृक. चित्र किंवा नकाशा हे दृक प्रकारचे शैक्षणिक साधन आहे. अध्ययन ही कोणती प्रक्रिया आहे? जन्मभर चालणारी प्रक्रिया, फक्त शाळेत चालणारी प्रक्रिया, वयाच्या 20व्या वर्षी संपणारी प्रक्रिया, पाठांतराची प्रक्रिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जन्मभर चालणारी प्रक्रिया. अध्ययन ही पाळण्यापासून स्मशानापर्यंत खाणारी अखंड प्रक्रिया आहे. मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळणे बंधनकारक आहे? खाजगी शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, फक्त तांत्रिक शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. या ठिकाणी RT ॲक्टनुसार वयोमर्यादा 6 ते 14 सांगितलेली आहे, पण NEP 2020 नुसार जर वयोमर्यादा विचारली तर ती 3 ते 18 करण्यात आलेली आहे. हा बदल लक्षात राहू द्या. RT 2009 मध्ये 6 ते 14 वयोगट आहे, तर NEP 2020 मध्ये 3 ते 18 हा वयोगट आहे. वर्गात शिकवताना एखादे विद्यार्थी वारंवार अडथळा आणत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? त्याला वर्गाबाहेर काढून टाकाल, त्याला शारीरिक शिक्षा कराल, त्याच्या अशा वागण्यामागचे कारण शोधून त्याच्याशी वैयक्तिक चर्चा कराल, त्याच्या पालकांना शाळेत बोलवून त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी द्याल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्या अशा वागण्यामागचे कारण शोधून त्याच्याशी वैयक्तिक चर्चा कराल. थॉर्नडाईकच्या मते अध्ययनासाठी सर्वात महत्त्वाची अट कोणती आहे? बुद्धिमत्ता, प्रेरणा, सराव, अनुकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रेरणा. शिकण्याची इच्छा नसेल तर सराव उपयोगी होणार नाही, म्हणजे प्रेरणा असणे खूप गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला डिस्कॅल्कुलिया हा आजार असेल तर त्याला कोणत्या विषयात अडचण येईल? वाचन, लेखन, गणित क्रिया आणि आकडेमोड, चित्रकला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गणिती क्रिया आणि आकडेमोड. कॅल्कुलिया हा शब्द कॅल्क्युलेशनशी संबंधित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवीन आराखडा कोणता आहे? 10+2, 5+3+3+4, 8+4+3 आणि 5+4+4+2. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5-3-3-4. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे पोर्टफोलिओ तयार करण्याचा मुख्य उद्देश काय? कागदपत्रे जमा करणे, विद्यार्थ्याच्या कामाचा आणि प्रगतीचा पद्धतशीर पुरावा ठेवणे, शिक्षकाचा वेळ वाचवणे, पालकांना घाबरवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थ्याच्या कामाचा आणि प्रगतीचा पद्धतशीर पुरावा ठेवणे. मंदबुद्धी बालकाचा बुद्ध्यांक साधारणपणे किती असतो? 120च्या वर, 90 ते 110, 70पेक्षा कमी, 100 ते 120. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 70पेक्षा कमी. 70पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेल्या मुलांना विशेष मार्गदर्शनाची गरज असते. वर्गात गटकार्य देताना शिक्षकाने काय काळजी घ्यावी? फक्त हुशार मुलांचा एक गट करावा, गटात सर्व प्रकारच्या मुलांचा समावेश असावा, मुलांना त्यांच्या आवडीनुसार गट करू द्यावेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, गटात फक्त शांत मुलांचा समावेश करावा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गटात सर्व प्रकारच्या
मुलांचा समावेश करावा. संकल्पना विकसित होण्यासाठी काय आवश्यक आहे? टीका, सततची तुलना, यश आणि सकारात्मक प्रोत्साहन, भीती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यश आणि सकारात्मक प्रोत्साहन. संकल्पना विकसित होण्यासाठी यश आणि सकारात्मक प्रोत्साहन गरजेचे आहे. ब्रेल लिपी कोणासाठी वापरली जाते? मूकबधीर मुलांसाठी, अंध मुलांसाठी, अस्थिव्यंग मुलांसाठी, गतिमंद मुलांसाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अंध मुलांसाठी. लुईस ब्रेल यांनी स्पर्श ज्ञानावर आधारित ही लिपी विकसित केलेली आहे. शिक्षकाने वर्गात गृहपाठ देताना कोणती गोष्ट लक्षात ठेवावी? गृहपाठ खूप जास्त असावा, गृहपाठ मुलांच्या क्षमतेनुसार आणि शिकवलेल्या घटकावर आधारित असावा, गृहपाठ फक्त हुशार मुलांसाठी असावा, गृहपाठ तपासण्याची गरज नसावी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गृहपाठ मुलांच्या क्षमतेनुसार आणि शिकवलेल्या घटकावर आधारित असावा. अध्ययन उपपत्ती आणि प्रणेते यांची योग्य जोडी ओळखा. सामाजिक अध्ययन स्किनर, मर्मदृष्टी कोहलर, साधक अभिसंधान पावलाव, प्रयत्न प्रमाद पियाजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मर्मदृष्टी कोहलर. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? त्यांना फक्त उतारे पाठ करायला सांगावीत, त्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे आणि प्रयोग करण्याची संधी द्यावी, त्यांना गप्प बसवून ठेवावे आणि त्यांना रोज निबंध लिहायला लावावा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे आणि प्रयोग करण्याची संधी द्यावी. समावेशित वर्गात शिक्षकाची सर्वात मोठी जबाबदारी कोणती? अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजांकडे लक्ष देणे, फक्त अपंग मुलांकडे लक्ष देणे, वर्गात कडक शिस्त राखणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजांकडे लक्ष देणे. विविधता मान्य करणे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणे म्हणजे समावेशकता होय. बुद्धिमत्ता ही अनुवंशिक आहे की प्राप्त आहे? 4 पर्याय आहेत. फक्त अनुवंशिक आहे, फक्त परिसरावर अवलंबून आहे, अनुवंश आणि परिसर या दोन्हीच्या आंतरक्रियेचा परिणाम आहे, यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनुवंश आणि परिसर या दोन्हीच्या आंतरक्रियेचा परिणाम आहे. विद्यार्थ्याला शाबासकी देणे हे कोणत्या प्रकारचे प्रबलन आहे? नकारात्मक, धनात्मक, तटस्थ, शिक्षा. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, धनात्मक म्हणजे सकारात्मक. विद्यार्थ्याला शाबासकी देणे हे सकारात्मक प्रकारचे प्रबलन आहे. किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? फ्रॉबेल, मॉन्टेसरी, पेस्टॉलॉजी, रुसो. हा प्रश्न वारंवार मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकतोय, महत्त्वाचा आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्रॉबेल. वर्गात प्रोजेक्टरचा वापर केल्यामुळे अध्ययनावर काय परिणाम होतो? मुले चित्रपट पाहतात, शिक्षकाचे कष्ट वाढतात, अमूर्त संकल्पना स्पष्ट होतात आणि मुले अधिक रस घेतात, वर्गात अंधार होतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमूर्त संकल्पना स्पष्ट होतात आणि मुले अधिक रस घेतात. केंद्रप्रमुख म्हणून काम करताना शिक्षकांकडून कोणती अपेक्षा असते? फक्त प्रशासकीय कामे करणे, शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रदान करणे, शाळेला सुट्ट्या देणे, शिक्षकावर फक्त नियंत्रण ठेवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रदान करणे. शेवटचा प्रश्न, आदर्श शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? 4 पर्याय. त्याचे उच्च शिक्षण, त्याचा रुबाबदार पेहराव, त्याचे विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्याप्रती असलेली संवेदनशीलता, त्याची कडक शिस्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्याचे विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्याप्रती असलेली संवेदनशीलता. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.